नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बरे आहात का? अच्छा, आज डिनरसाठी काय करतायत माहिती आहेत का? आमचे काप साहेब आहेत ना, गुरव गुरव मी म्हणतो त्यांना. ओ गुरुवानो, काय बनवताय? ते बोलतायत मला चपाती बनवतायत. गुरुवानो चपाती बनवताय काय डिनरला? हे हे कुठल्या चक्की फ्रेश आटा, AFM कंपनीचा चक्की फ्रेश आटा येतो. हे आटा आम्ही विकत आणतो आणि त्याचं चपाती बनवतो. आता गुरव साहेब हे आमचे काप साहेब आहेत, त्यांना गुरव म्हणतो मी. तर त्यांनी हे आता आटा इथे या बॉलमध्ये घेतलेला आहे. मस्त त्यांची चपाती बनवण्याचा बॉल आहे. आता पुढची प्रोसिजर कशी करतात ते आपण बघू. आता बघू शकता त्या तेलामध्ये पिठामध्ये आहे तेल घालतायत. यांची जरा चपाती बनवण्याची स्टाईल वेगळी आहे. आणि हे आपले गुरु साहेब चपाती बनवतात ना, काप साहेब. तर बघ ती चपाती आहे ना, कमीत कमी 3 दिवसपर्यंत एकदम नरम राहते. हो, मला एकदम आश्चर्य वाटली चपाती बनवतात कशी. तर म्हटलं बघूया आज रेसिपी घेऊया यांच्याकडून. आता आपले काप साहेब थोडं पाणी त्याच्यामध्ये ऍड करतात. अगोदर तेलामध्ये पीठ थोडं मळून घेतात, मिक्स करून घेतात आणि नंतर मग पाणी वापरतात. हे त्यांच्या चपातीचा आहे सिक्रेट. त्यामुळे त्यांची चपाती 3 दिवस नरम राहते. दोस्तों देख सकते हैं अभी ये आटा है ना, अच्छे से मिक्स करके हो गया. ये आटे के लिए ऊपर से इन्होंने तेल भी लगाया और तेल लगाने के बाद इन्होंने बोला कि ये 15 मिनट ऐसा ही रखने का, ढाक के इसके ऊपर ढक्कन रखेंगे, 15 मिनट ऐसा रखेंगे. साईज घेतली एकदम गोलाकार असं साईज भेटेल. वाव, जबरदस्त. हे सगळं चाललंय आपल्या स्वतःच्या पोटासाठी बरं का. आम्ही इकडे फॉरेनमध्ये आहोत, गल्फ कंट्रीमध्ये. कारण चपात्या वगैरे आपल्याला कोण बनवून देणार? काय करायचं ते आपल्यासाठी स्वतःसाठी करावं लागतं. आणि हे चपाती बनवायचं मी आमच्या काप साहेबांकडून शिकलो, कारण मला चपाती येत नव्हती अगोदर. झालेली आहे चपाती, तर ते तव्यामध्ये टाकणार. मस्त या तव्याचं फ्लेम जे आहे ना एकदम स्लोवर ठेवलेलं आहे, जास्त फास्ट नाही. चपातीला आता मस्त असे बॉल्स आलेले आहेत. ते आल्यानंतर मग एक पलटी मारायची. ही एक पलटी मारलेली बघा, चपाती मस्त खालून शिजलेली आहे. आता ही बाजू वरची होणार नाही का? ही वरची बाजू होणार. ओके. लगेच दुसऱ्या चपातीचं प्रिपरेशन तिकडे करायला घेतलं त्यांनी, लाटायला घेतलं. घी लावल्यानंतर ती चपाती ठेवणार डब्यामध्ये, सोन्यासारखी अशा टिश्यूमध्ये जपून असं मस्त बघा. आणि सोनेरी कलर पण मस्त आलाय बघा ते घी लावल्यानंतर, खूप सुंदर. साहेबांनी मला चपाती खायला दिली. ते म्हणतात तुम्ही एक चपाती टेस्ट करून बघा, पूर्ण घी लावलेलं आहे चपातीला. आणि मी म्हटलं की त्या चपातीवर मी थोडीशी साखर घालतो आणि साखर घालून मग ती चपाती खाणार असं मी त्यांना सांगितलं. तर ते हो म्हणाले, साखर घालतात. मस्त त्याचा रोल बनवतो. बस बस बस, जास्त नको. केली आहे मला त्यांनी, साहेबांनी. आता मी रोल करतो आणि त्याचा एक टेस्ट घेतो. मस्त चपाती अशी गरम गरम, मस्त एकदम खुशखुशीत अशी चपाती झालेली आहे, मस्त माव्यासारखी. वाव, थँक्यू व्हेरी मच. तर बंधूंनो, चपाती खाल्ल्यानंतर आम्ही खाली आलो राऊंड मारायला. तिथे भेटली आम्हाला मनीमाऊ. ही आमची कतारची मनीमाऊ बघा, कशी छान आहे, सुंदर. कशी वाटली तुम्हाला आमची कतारची मनीमाऊ आणि कशी वाटली चपाती ते कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. हाय 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 हाय.